हा, मात्र एक गोष्ट खरी आहे, मी ती काल पण सांगितली की दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. हे जर म्हणतेत दौम्यगडाचे महंत म्हणजे भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराजजी, जे बाबाजी म्हणतात की आरोपीची मानसिकता कशामुळे झाली, हे फक्त दुर्दैवी वाक्य आहे त्यातलं. कारण म्हणजे तुम्ही आरोपी पण ओळखाय आणि संतोष भैयाचं कुटुंब वाऱ्यावरती त्यांच्याकडून बोलत नाही, ते दुर्दैव आहे. आणि बाबाजींचं जे म्हणण्याचा उद्देश होता तो मात्र चांगला नव्हता, हे मात्र सत्य आहे. कारण त्यावेळेची बॉडी लँग्वेज त्यांचे बोलण्याची आणि नंतरची ते थोडंसं लक्षात आलं. ती चूक करू नाही, आता ते त्यांचा प्रश्न आहे, मग मी पुढं काय बोलू शकत नाही. हा, ते त्यांचा प्रश्न आहे. कारण तुम्हाला जर नुसती सलाईन लावली आणि उलशी काहीतरी रक्त आलं म्हणून तुम्ही एवढे भावनाविवश झाला की लगेच मी आरोपीचा विचार करा, गुन्हेगार नाही, अमुक तमुक ज्या गोष्टी बोलल्या गेली ते चांगलं. तुम्हाला जर नुसती सलाईनची एक पट्टी रक्त दिसलं असेल तर संतोष भैयाच्या अंगात साकळलेलं रक्त ते लिटरो होतं, हे का दिसलं नाही? असं नाही, असं नाही. पण शेवटी संतोष भैया नाहीये जगात. त्यांच्या माराचा रक्ताचा विचार सुद्धा तेवढंच करणं गरजेचं होतं. कारण ते सुद्धा गाव दौम्यगडाचं भगवानगडाचं भक्तगाड, आणि आशांबद्दल आपली अशी भाषा ते योग्य वाटलं नव्हतं. ते दुर्दैव होतं. जरी एक बाजू घेण्याचा प्रयत्न केला असला तरी दुसरी बाजू सुद्धा कच्ची नाही. त्याचं ऐकून बाबाजींना बोलणं म्हणजे एक बाजू जरी तुम्हाला पक्की वाटत असली तर दुसरी बाजू कच्ची नाहीये ना. कुठल्या उद्देशानं आपण कोणता शब्द वापरतो हे बाबाजींना लक्षात आणायला पाहिजे होतं की आपला वापर करून आपल्याला तर नाही ना दाग लावणार. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सोसलं त्यावेळेस समोरच्यांनी सोसलं. ही कुठली काय भाषाच होती ना, ते काय थोडस विचित्रपणाचं होतं. भाषा दुसऱ्याच्या ऐकून नाही बोलायचं, त्यांनाही रात्रभर बोलायचं आणि सकाळी आपण ते आपल्या लोकप्रिय चॅनलच्या समोर मांडायचं, आणि ते बी अशा शब्दात मांडायचं की ते शब्द म्हणजे जिव्हारी आरपार लागते. बरं झालं पण महाराष्ट्रानं एक नवीन जातीवादाचं रूप बघितलं, ते चांगलं झालं.